डॉक्टर म्हणाले, रोज चपातीवर लावून काही गोष्ट रक्तातून वेगळे होईल. युरिक ॲसिड, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, हार्ट होईल दणकट. हिरवी चटणी चवीला जेवढी टेस्टी असते तसेच तिचे फायदे अनेक आहेत. कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, लसूण, आले, लिंबाचा रस आणि विविध मसाल्यांनी बनलेली हिरवी चटणी म्हणजे चव आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. हिरव्या चटणीत सर्व आवश्यक पोषक घटक असतात. धने आणि पुदिना हे व्हिटॅमिन ए, सी आणि के चे चांगले स्रोत आहेत. याशिवाय हिरव्या चटणीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हिरव्या चटणीचे नियमित सेवन केले तर शरीराला अनेक फायदे होतात. हिरवी चटणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. रक्तातील साखर, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, मूड आणि झोप सुधारण्यासाठी, थायरॉइड, भूक नियंत्रित, PCOS, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, थकवा आणि केस गळतीसाठी खूप फायदेशीर आहे. तर आपण जाणून घेऊया चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य. मुठभर हिरवी धने, 12 ते 15 पुदिन्याची पाने, 10 ते 15 कढीपत्ता पाने, 1-2 कैरी किंवा 1 आवळा, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा तुकडा आल्याचा तुकडा. या गोष्टी आहे महत्त्वाच्या. 2 पाकळ्या लसूण, साधे काळे मीठ, 1-2 टेबलस्पून जिरे पावडर, 1/4 टेबलस्पून मुठभर भाजलेले चणे, 1 टेबलस्पून 1 चमचा सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बियाचं मिश्रण, 1 ते 2 लिंबाचा रस, 2 बर्फाचे तुकडे. हिरव्या चटणी बनवण्याची सोपी पद्धत. सर्व साहित्य एकत्र करा, बारीक होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या. आपली हिरवी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी तुम्ही भात, पोळी, भाकर यांच्यासोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर फक्त 1 चमचे खाऊ शकता. ही चटणी एका आठवड्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजेच फ्रीजमध्ये सहजपणे राहू शकते. तेव्हा चटणी तयार करून फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी ठेवू शकता. पण माझा सल्ला राहील की फ्रेशच खा. धन्यवाद. आभार.